हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जो का आपला ग्रुप बी आहे ना, ज्यामध्ये की आपल्याला बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस कोर्स बघायला भेटत आहे। तर याचे राऊंड 1 चे नियम काय आहेत, ऑफिशियल सीईटी सेलने जे ब्राउचर रिलीज केलेला आहे ना, तर त्यामध्ये तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे, तुम्हाला सीट अलॉटमेंट कसं केलं जाईल, राऊंड 1 साठी कोणकोणते विद्यार्थी एलिजिबल आहेत आणि राऊंड 1 चे पूर्ण नियम काय आहेत, जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला काय प्रोसेस करणं पडतं, फ्री एक्झिट आहे का नाही, त्याची एक सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये ऑफिशियल रूल जे सीईटी सेलनं ब्राउचर मध्ये मेन्शन केले ना, तर ते पूर्ण डिटेल मध्ये एक्सप्लेन करून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी 100% सॉल्व्ह होऊन जाईल। तर पहा, फर्स्ट पॉईंट जो आहे त्यामध्ये त्यांनी हेच मेन्शन केलेलं आहे की जे काय आपलं बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस कोर्स आहेत ना, तर यासाठी सिलेक्शन त्याच विद्यार्थ्याचं केलं जाईल जे विद्यार्थ्याने आपली नीट यूजी 2024 चा जो एक्झाम आहे ना, तो क्लिअर केलेला आहे। ऑल सच कॅन्डिडेट्स विल हॅव रजिस्टर्ड ड्युरिंग, आणि तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय केला असेल आणि तुम्ही जर समजा आपला रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन स्टेट कोट्यासाठी जर समजा फिल केला असेल किंवा मग तुम्ही आयक्यू कोटा येणार आहे कोट्यासाठी फिल केला असेल, तर त्या कोट्या थ्रू तुम्ही या ठिकाणी 100% एलिजिबल आहात। तुम्हाला राऊंड 1 मध्ये जे आहे ते सीट अलॉटमेंट केलं जातं आणि विद्यार्थी जे आहेत ते तुमचा आपला रजिस्ट्रेशन फॉर्म राऊंड 1 च्या अगोदर एक वेळेस फिल करू शकताय, आणि जो राऊंड 1 च्या अगोदर फॉर्म फिल केला जातो ना, तो तुमचा राऊंड 1 प्लस राऊंड 2 साठी कन्सिडर केला जातो, आणि तुम्ही राऊंड 3 च्या अगोदर पण एक वेळेस फॉर्म फिल करू शकतात। म्हणजे ज्यावेळेस तुमचा सेकंड राऊंड कंडक्ट होईल, सेकंड राऊंडचा अलॉटमेंट लिस्ट येईल ना, तर त्यानंतर जो थर्ड राऊंड कंडक्ट होतो ना, तो थर्ड राऊंडच्या अगोदर परत एक वेळेस जे आहे ते आपला ऍप्लिकेशन फॉर्म ओपन केला जाईल। यांनी या ठिकाणी हीच माहिती मेन्शन केलेली तुम्हाला बघायला दिसून येत आहे। त्यानंतर सेकंड पॉईंट यांचा हाच आहे की जवळपास 4 किंवा 4 पेक्षा जास्त राऊंड पण जे आहेत ते ग्रुप बी चे कंडक्ट केले जाऊ शकतात। जेवढ्या काय तुमच्या सीट वॅकेंट राहतील ना, तर त्यावर डिपेंड आहे। जर तुमच्या पूर्ण सीट थर्ड राऊंड मध्ये फुल झाल्या तर चौथा राऊंड होणार नाहीये, पण थर्ड राऊंडच्या नंतर जर सीट वॅकेंट राहतील तर तुमचा चौथा राऊंड पण होऊ शकतो, किंवा चौथ्या राऊंडच्या नंतर सीट वॅकेंट राहतील तर तुमचा 5वा राऊंड पण होऊ शकतो। आणि मला वाटतं लास्ट इयर बीएमएस साठी जवळपास 8 राऊंड झालते आणि बीएचएमएस साठी जवळपास 4 राऊंड पर्यंत जे आहेत त्या पूर्ण स्टेट कोट्याच्या सीट फुल झालते, आणि नंतर जे 2 राऊंड झालते समजा 5 आणि 6 बीएचएमएस साठी, तो आयक्यू कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी तुम्हाला दिसून येत होता। पण या ठिकाणी अजून एक मेन्शन केलं की तुमचं जे अलॉटमेंट केलं जाणार आहे ना राऊंड 1 मध्ये किंवा कोणत्याही राऊंड मध्ये, ते तुमची एक एसएमए लिस्ट राहते ना, मेरिट लिस्ट, त्यानुसार त्याचबरोबर तुम्ही जे काय प्रेफरन्स फिल करताय ना राऊंड 1 चे किंवा मग राऊंड 2 साठी सेपरेट राऊंड 2 चे, तर त्यानुसार तुम्हाला जे आहे ते अलॉटमेंट केलं जाणार आहे। जर तुम्ही समजा इन केस तुमचा स्कोर खूप छान येतोय पण तुम्ही काही कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये डालताय, तुम्ही पूर्ण कॉलेज टाकत नाहीये, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला सीट अलॉटमेंट पण होऊ शकत नाही। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, कारण तुम्हाला अलॉटमेंटसाठी तेच कॉलेज कन्सिडर केलं जातं जे की तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये टाकलेलं राहतं। ही पण गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। यांनी अजून एक पॉईंट मेन्शन केला की तुम्हाला प्रत्येक राऊंडला जे आहे ते विद्यार्थ्यांना फ्रेश चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे। राऊंड 1 साठी तुम्हाला चॉईस फिलिंग करणं पडेल समजा नव्यानं एक वेळेस, त्याचबरोबर तुम्हाला राऊंड 2 राऊंड 3 साठी पण परत चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे। तुम्हाला ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड साठी पण जे आहे ती सेपरेट चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं दिसून येत आहे। चॉईस फिलिंग फॉर इच राऊंड विल बी व्हॅलिड फॉर दॅट राऊंड, म्हणजे तुम्ही राऊंड 1 चा जो चॉईस फिलिंग करणार आहे तो तुमचा राऊंड 1 साठीच कन्सिडर केला जाणार आहे, राऊंड 2 साठी तो मापला जाणार नाही। यांनी या लाईन मध्ये तेच पॉईंट मेन्शन केलाय की जो काय तुमचा राऊंड 1 चा चॉईस फिलिंग राहील ना, तो तुमचा राऊंड 1 साठीच इलिजिबल राहणार आहे, तो कुठल्याही पुढच्या राऊंड साठी राहणार नाहीये। तर तुम्ही ही लाईन परत एक वेळेस रीड करू शकता की राऊंड 1 चा चॉईस फिलिंग राऊंड 1 साठी राहील, राऊंड 2 चा चॉईस फिलिंग राऊंड 2 साठी राहील, राऊंड 3 चा चॉईस फिलिंग जो आहे तो राऊंड 3 साठीच राहील, आणि स्टे वॅकन्सी राऊंडचा चॉईस फिलिंग जो आहे तो स्टे वॅकन्सी साठीच राहील, आणि तो नंतर कन्सिडर केला जाईल समजा पुढे राऊंड साठी। त्यांनी या ठिकाणी हे पण मेन्शन केले की चॉईस फिलिंग फॉर रिस्पेक्टिव्ह राऊंड्स विल नॉट बी कॅरीड फॉरवर्ड फॉर सबसिक्वेंट राऊंड्स, म्हणजे तुम्ही एका राऊंडचा चॉईस फिलिंग केला तो कुठल्याही प्रकारे फॉरवर्ड केलेला जाणार नाहीये। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। फक्त तुम्ही जो काय ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करणार आहे ना, तो तुमचा कॅरी फॉरवर्ड केला जाणार आहे। ऑनलाईन स्टे वॅकन्सी 2 स्टे वॅकन्सी 3 जे काय होतील ना, तर तिथं म्हणजे तुम्ही जो काय चौथ्या राऊंडचा चॉईस फिलिंग करणार आहे राज्यामध्ये बीएमएस बीएचएमएस चा ना, तो तुमचा परत कन्सिडर केला जाईल 5व्या किंवा 6व्या राऊंडला, म्हणजे तुम्हाला चौथ्या राऊंड पर्यंत परत चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे। चौथ्या राऊंडचा चॉईस फिलिंग तुमचा कंटिन्यू जे पुढे राऊंड घेतली जातील ना, तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। पहा, नंतर त्यांनी मेन्शन केलंय की नीट यूजी 2024 चा जो काय तुमचा मेरिट लिस्ट असताना ऑपरेट केला जातो ना, तर त्या रँक नुसार जे आहे ते तुम्हाला सीट अलॉटमेंट केलं जाईल। यांनी या ठिकाणी हेच मेन्शन केलं आहे। ऑनलाईन डाटा प्रेफरन्स ऑल कॅन्डिडेट्स विल बी सेंट्रली प्रोसेस ॲट द लास्ट डेट ऑफ द सिलेक्शन कॅन्डिडेट्स बीएमएस बीएचएमएस बीएमएस कोर्सेस, ही एक लाईन तुम्हाला दिसून येत आहे। त्यानंतर तुम्ही थोडे खाली आलात, त्यांनी या ठिकाणी हे मेन्शन केलं आहे की जी काय लिस्ट राहील ना तुमची बीएमएस बीएचएमएस बीएमएस कोर्सची, जी काय राऊंड 1 किंवा राऊंड 2 चा जे काय अलॉटमेंट लिस्ट राहील ना, तो तुम्हाला www.mahacet.org या नावाची जी वेबसाईट आहे ना, तिथंच तुम्हाला तो बघायला मिळतो। आणि लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल ऑल्सो बी सेंट फॉर जे कॉलेज आहेत ना, तर कॉलेजकडे पण तुमचा एक अलॉटमेंट लिस्ट दिला जातो, आणि सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी पण एक अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला बघायला मिळतो। जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तर विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करणं आहे, जे काय तुम्हाला अलॉटेड कॉलेज होईल तिथं तुम्हाला पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाणं आहे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी। त्याचबरोबर तुम्हाला जी काय फीस असते ना, ती पण फीस तुम्हाला घेऊन जाणं आहे। कॅन्डिडेट्स शुड
रिपोर्ट पर्सनली नॉट अलाउड द रिस्पेक्टिव्ह कॉलेज रिक्वेस्टिंग फीस सबमिट ओरिजिनल डॉक्युमेंट आणि बाकीची पूर्ण डिटेल आहे तुम्हाला घेऊन जाणं आहे. तर या पॉईंटमध्ये त्यांनी हेच मेन्शन केलं आहे की तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट जी आहे ना ती CETCLच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक बघायला भेटेल आणि कॉलेजकडे एक दिला जाईल. जर तुम्हाला सीट अलॉटमेंट झालं तर विद्यार्थ्याला फिजिकली कॉलेजमध्ये डॉक्युमेंट आणि फीस जे आहे ते घेऊन जाणं आहे. विद्यार्थ्याला स्वतः त्या ठिकाणी जाणं कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. तर हीच पॉईंट तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर त्यांनी अजून खाली एक पॉईंट मेन्शन केला आहे की ॲट द कॅन्डिडेट हूम सीट अलॉटेड इन राऊंड 1 ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्टनुसार किंवा मग जे काय तुमचं समजा चॉईस फिलिंग करणार आहे त्या थ्रू तुम्हाला जे आहे ते अलॉटमेंट केलं जाणार आहे. जर तुम्हाला अलॉटमेंट झालं तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन समजा जे काय अटेस्टेड फोटोकॉपीज राहतील किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट राहतील ना, तर ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला ऑफलाईन फिजिकली जाऊन त्या ठिकाणी करणं आहे. किंवा जी काय फीस असेल कॉलेजची ती फीस पण तुम्हाला त्या ठिकाणी देणं पडते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. नंतर त्यांनी या ठिकाणी स्टेटस रिटेन्शन फॉर्म मेन्शन केलेला आहे. तर आता स्टेटस रिटेन्शन फॉर्म नेमका काय राहतो ही पूर्ण इन्फॉर्मेशन पण तुम्ही वाचू शकता. पण आता स्टेटस रिटेन्शन फॉर्मचा मी तुमच्याबरोबर थोडक्यात अर्थ शेअर करत आहे. तर पहा, सर्वात अगोदर तुम्हाला एक होणार आहे राऊंड 1चा आपला रिझल्ट येणार आहे. रिझल्ट आला तुम्हाला या ठिकाणी सीट मिळणार आहे किंवा या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला सीट नॉट अलॉट होणार आहे. जर सीट नाहीये भेटली तुम्हाला काय करणं आहे, सरळ सेकंड राऊंडचा वेट करणं आहे. सेकंड राऊंडची ज्यावेळेस चॉईस फिलिंग ओपन होईल त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी कॉलेजचे नावं टाकून सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. पण तुम्हाला सीट भेटला तर तुमच्यासमोर 2 कंडिशन बनतील. एक तर तुम्ही कॉलेजला जाऊन जॉईन करू शकता, बेटरमेंट करू शकता, म्हणजे कॉलेज तुम्ही जॉईन करणार आहे, डॉक्युमेंट आणि फीस पूर्ण सबमिट करणार आहे आणि तुम्ही कॉलेज जॉईन करून तुमची सीट बुक करून जे आहे ते तुम्ही राऊंड 2 ला पार्टिसिपेट करणार आहे. किंवा मग तुम्हाला जर ते कॉलेज आवडलं तर देन त्या ठिकाणी तुम्ही तुमचे ऍडमिशन तिथंच कन्फर्म करणार आहे, तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे. तर रिटेन्शन फॉर्म काय राहतो की तुम्हाला एखादं कॉलेज आवडलं, तुम्ही त्या कॉलेजला जॉईन केलं, त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचा रिटेन्शन फॉर्म फिल करून देताय म्हणजे तुम्ही तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी कंप्लीट करताय. म्हणजे तुम्ही राऊंड 2 मध्ये जाणार नाहीये, राऊंड 2 साठी तुम्ही इलिजिबल राहणार नाहीये. जे विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म फिल करतील आणि जो काय फिजिकल डेट राहतो ना जॉईनिंगचा, तर त्यामध्ये तुमचं ऍडमिशन तुम्ही कॅन्सल नाही केला तर तुम्ही राऊंड 2 ला जाऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय बनणार आहे की तुम्ही कॉलेजला जॉईन करू शकता, डॉक्युमेंट फीस वगैरे देणार आहे, तुमचा एक सीट बुक करणार आहे आणि तुम्हाला आणखीन बेटर कॉलेज कसं भेटेल किंवा तुम्हाला जरी टॉपचं गव्हर्नमेंट BMS कॉलेज भेटलं तरी देन तुम्ही MBBS BDSच्या सेकंड राऊंड थर्ड राऊंडला जायचा विचार करत आहात तर तुम्ही या ठिकाणी फक्त जॉईन करणार आहे आणि बेटरमेंटला अप्लाय करणार आहे. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. जरी तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटलं तरी तुम्ही बेटरमेंट करू शकता, त्यात काही कुठल्याही प्रकारचा डाऊट येणार नाहीये. तर ही फर्स्ट कंडिशन झाली. पण जर समजा तुम्हाला वाटतं की मला आता MBBS गव्हर्नमेंट किंवा एक सेमी गव्हर्नमेंट मिळतच नाहीये तर देन त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे ते टॉपचं जर गव्हर्नमेंट कॉलेज असेल BMSचा किंवा तुमचा आवडता किंवा तुमच्या जवळपासचा कॉलेज असेल आणि तुम्हाला तिथूनच डिग्री कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा जो काय रिटेन्शन फॉर्म राहतो ना तो पण फिल करू शकता. तर रिटेन्शन फॉर्म फिल केला म्हणजे तुमचं ऍडमिशन तिथं कन्फर्म झालं, तुम्ही त्या कॉलेजमधून डिग्री कंटिन्यू करणार आहात. तुम्हाला कुठल्याही प्रकारे जे आहे ते सेकंड किंवा थर्ड राऊंडसाठी इलिजिबल केलं जात नाही आहे. जरी तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल केला समजा तरी तुम्ही सेकंड किंवा थर्ड राऊंडला जाऊ शकता. पण त्यासाठी कंडिशन हीच राहते की जो काय फिजिकल जॉईनिंगचा डेट त्यामध्ये तुम्ही रिटेन्शन दिला असेल तर त्याच डेटमध्ये तुम्हाला रिटेन्शन फॉर्म जो आहे तो कॅन्सल करणं पडतं. तर रिटेन्शन फॉर्मचा मतलब हाच राहतो की तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही कन्फर्म 100% ऍडमिशन कंप्लीट करताय ना तो रिटेन्शन फॉर्म असतो तुमचा. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तुम्ही हा पूर्ण पॅरेग्राफ पण वाचू शकता, यामध्ये त्यांनी तीच गोष्ट मेन्शन केलेली तुम्हाला दिसून येईल. पहा, त्यानंतर आता कॅप राऊंड 1 ची जर प्रोसेसचा विचार केला आपण तर कॅप राऊंड 1 प्रोसेसमध्ये तुम्हाला हेच होणार आहे. एक तर जर तुम्हाला सीट अलॉटमेंट होईल, सीट अलॉटमेंट झालं तर तुम्ही ऑफलाईन जाऊन राऊंड 1 ची सीट जी आहे ती जॉईन करू शकता आणि या ठिकाणी अपग्रेडसाठी जाऊ शकता. जसं की मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं. फक्त तुम्हाला काय करणं आहे, तुमचा स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करणं नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. जर तुम्ही कॉलेज जॉईन केला, अपग्रेडचा फॉर्म भरला, बेटरमेंटचा फॉर्म भरला आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म नाही भरला तर तुम्ही सेकंड राऊंडसाठी या ठिकाणी 100% एलिजिबल राहता आणि तुम्हाला काय करणं आहे, सिंपल सेकंड राऊंडचा फक्त या ठिकाणी फ्रेश चॉईस फिलिंग करणं आहे. हीच गोष्ट या ठिकाणी CETCLनं पण मेन्शन केलेली तुम्हाला दिसून येत आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट हाच आहे की कॅन्डिडेट जॉईन सॅटिस्फाय द अलॉटेड सीट. म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं आणि ते भेटलेलं कॉलेज म्हणजे तुम्ही समजा सॅटिस्फाय आहे, तुम्हाला ते कॉलेज आवडलंय आणि त्याच कॉलेजमधून तुम्हाला तुमचा डिग्री कंप्लीट करणं आहे, तुम्हाला अपग्रेडसाठी जाणं नाहीये तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमचा स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करू शकतात. पण जे विद्यार्थी स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करणार आहे ते विद्यार्थी जे आहेत ते विल नॉट बी कन्सिडर फॉर एनी फर्दर राऊंड्स. म्हणजे समोरच्या राऊंडसाठी तुम्हाला एलिजिबल केलं जाणार नाहीये. जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म फिल करताय पण परत तुम्हाला वाटतंय की आम्हाला आता सेकंड किंवा थर्ड राऊंडला जाणार आहे तर त्या विद्यार्थ्यांना काय करणं आहे, रिझाईन करणं आहे आपली अलॉटेड सीट किंवा तुम्ही जे काय फॉर्म फिल केला रिटेन्शनवाला तो तुम्हाला कॅन्सल करणं पडेल. जो काय तुमचा राऊंड 1चा किंवा मग डेट असेल ना समजा जॉईनिंग डेट तर त्या डेटमध्ये तुम्हाला तो कॅन्सल करणं पडेल. तर त्याच कंडिशनमध्ये तुम्हाला जे आहे ते राऊंड 2 किंवा राऊंड 3 साठी एलिजिबल केलं जाणार आहे. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. पण तुम्ही जॉईनिंग पिरियडमध्ये जर समजा राऊंड 1चं तुम्हाला कॉलेज भेटलं, तुम्ही तिथे रिटेन्शन फॉर्म फिल केला आणि तुम्ही जॉईनिंग पिरियडच्या टाइममध्ये जर ते ऍडमिशन कॅन्सल नाही करत, रिझाईन नाही करत रिटेन्शन फॉर्म तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही इथं एलिजिबल राहत नाही सेकंड किंवा थर्ड राऊंडला. पण तुम्हाला जर सेकंड किंवा थर्ड राऊंडला जाणं आहे तर तुम्ही जो काय रिटेन्शन फॉर्म फिल केला तुम्हाला तो जॉईनिंग पिरियडमध्येच कॅन्सल पण करणं पडेल. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नंतर त्यांनी खाली
आणखीन पॉईंट मेन्शन केला की कॅन्डिडेट सिलेक्टेड इन राऊंड 1 काउन्सिलिंग डज नॉट रिपोर्ट द अलॉटेड इन्स्टिट्यूट. म्हणजे तुम्हाला राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं पण तुम्ही कॉलेजला रिपोर्ट नाही करत, कॉलेजला जॉईन नाही करत, कॉलेजला व्हिजिट करत नाहीये, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंट देत नाही, फीस देत नाहीये आणि तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंड मध्ये जाण्याचा विचार करता, तुम्ही या ठिकाणी फ्री एक्झिट पण घेऊ शकता. जे विद्यार्थी कॉलेजला जॉईन करणार नाहीये, डॉक्युमेंट फीस देणार नाहीये ना, तर त्या ठिकाणी त्यांना फ्री एक्झिट कन्सिडर केलं जाईल. आणि फ्री एक्झिटचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला राऊंड 1 आणि राऊंड 2 साठीच आहे. राऊंड 3 साठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे फ्री एक्झिट नाही. राऊंड 3 चा नियम हाच राहील की तुम्हाला एक तर कॉलेज जॉईन करून डिग्री कंटिन्यू करणं पडेल किंवा मग फ्री एक्झिट घेऊन तुम्हाला नेक्स्ट इयर नीटचा एक्झाम देऊन परत काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून तुम्हाला परत जो काय 2025 चा नीट स्कोर येईल ना त्यानुसार काउन्सिलिंग करणं पडेल. ही गोष्ट लक्षात घेऊ शकता. पहा, तुम्ही जर राऊंड 1 मध्ये किंवा राऊंड 2 मध्ये फ्री एक्झिट करताय तर राऊंड 1 मध्ये जर विद्यार्थी फ्री एक्झिट करतील, समजा कॉलेज सोडून देतील, न जॉईन करता, तर तुम्हाला राऊंड 2 साठी कुठल्याही प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करायची गरज नाहीये. पण तुम्ही राऊंड 2 साठी जर फ्री एक्झिट करताय तर देन तुम्हाला राऊंड 3 साठी जाण्यासाठी समजा परत एक वेळेस रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करावं लागेल. यांनी खाली हीच इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली आहे की जर समजा एखादा विद्यार्थी राऊंड 1 मध्ये भेटलेली सीट जी आहे ती फ्री एक्झिट घेऊन सोडत आहे तर ती सीट त्या विद्यार्थ्यासाठी राखीव राहणार नाही आहे. जर इन केस सेकंड राऊंड मध्ये त्याच कॉलेजला तुमच्यापेक्षा जास्त स्कोरला विद्यार्थी जर चॉईस फिलिंग करेल तर सेकंड राऊंड मध्ये ती सीट तुम्हाला दिली जाणार नाहीये. ती जो विद्यार्थी जास्त स्कोरला असेल, सेकंड राऊंडची जी काय प्रेफरन्स येणार आहे किंवा सेकंड राऊंडचा जो काय कट ऑफ जाणार आहे त्यानुसार जे आहे तुम्हाला सेकंड राऊंडचा अलॉटमेंट केलेला जाईल. पण तुम्ही कॉलेज जॉईन करून जर बेटरमेंटला जाताय तर तुमची सीट त्या ठिकाणी 100% बुक केली जाते. हीच गोष्ट या ठिकाणी यांनी मेन्शन केली आहे. तर हा पण पॉईंट तुम्ही एक वेळेस रीड करू शकता. त्यामुळे माझा तुम्हाला पर्सनली सल्ला हाच राहील की जर एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड 1 मध्ये एखादं कॉलेज भेटतंय तुम्ही कॉलेजला जॉईन करू शकता. जॉईन करून तुम्ही बेटरमेंटला जाऊन थर्ड राऊंड पर्यंत जे आहे तुम्हाला आणखीन बेटर कॉलेज कसं मिळेल याचा तुम्ही विचार करू शकता किंवा त्याचा तुम्ही वेट पण करू शकता. तर पहा, हे जे काय राऊंड होते ना आपले ग्रुप ए साठी, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस साठी राऊंड 1 चे पूर्ण नियम मी तुमच्याबरोबर एकदम सविस्तर मध्ये शेअर केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये जे काय समजा राऊंड 2, राऊंड 3 किंवा 5वा 6वा राऊंड होतील ना त्यांचे रूल काय राहतील, चॉईस फिलिंग तुम्हाला कधी करणं आहे, प्रोसेस काय राहते, समजा बेटरमेंटला कसं जाणार आहे, त्याची एक सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर 100% शेअर करत राहीन. त्याचबरोबर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं जे काय ग्रुप सी आहे ना तर ग्रुप सी ची काउन्सिलिंग नेमकी कशी चालणार आहे, राऊंड 1 मध्ये काय नियम राहतील, समजा फ्री एक्झिट आहे का नाही, त्यावर पण एक डिटेल व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल.